काय चर्चा झाली, काय सांगत? आज आम्ही बऱ्याच दिवसांनी भेडसावणाऱ्या ज्या समस्या होत्या, जनतेला रुग्णांना ज्या भेडसावणाऱ्या समस्या होत्या, तर दुर्गंधीचा त्रास असेल, पार्किंग व्यवस्था असेल किंवा अपुरी असणारी सिक्युरिटी व्यवस्था असेल. गरजेपेक्षा गरज मला ह्यांच्या डीनच्या बोलण्यातनं असं आलं की 120 लोकांची गरज आहे सिक्युरिटीची. तर त्या ठिकाणी 16 सिक्युरिटी गार्ड आत्ता काम करत आहेत. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था जी आहे ती अतिशय खराब व्यवस्था अशी आहे. त्यानंतर आमचा दुसरा मुद्दा होता की रुग्णांच्या नातेवाईकांना जी राहण्याची सोय केलेली आहे, शासनाने सोय केली, शासनाने निधी टाकून तिथं जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेमध्ये त्यांना सिक्युरिटी गार्ड मिळत नसल्यामुळे गेली 6 महिने त्या विषयावर आम्ही भांडतो आहे की सिक्युरिटी गार्ड नाहीत. हा एकच त्यांचा विषय आहे. त्या विषयावर आमची चर्चा झाली. रुग्णांना एक्सरे जे द्यायला पाहिजे, एक्सरे फिल्म, त्यांचा कायमस्वरूपी त्यांच्याकडे तुटवडा असतो. ते मोबाईलवर फिल्म घ्या, फोटो घ्या आणि मध्ये डॉक्टरना शोधा, डॉक्टरना शोधून त्यांना पाठवा, नंतर डॉक्टरचा रिप्लाय येणार. तोपर्यंत बाहेरच्या रुग्णाला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. अशा अनेक गोष्टीवर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक उत्तर त्यांनी दिलं की येत्या काही काळात आम्ही महत्त्वाचा मुद्दा एक त्यामध्ये होता की अपघात विभागाची अवस्था अतिशय गलिच्छ अशी आहे. भिंतींना कलर नाही, ओघळ सगळे आलेले आहेत, AC चालू नाही आहेत, डॉक्टरना बसतानासुद्धा तिथं प्रसन्न असं वाटत नाही. त्या विषयावर आम्ही चर्चा केली असता त्यांनी येत्या 8 दिवसात त्याचं काम आम्ही जिंदालमार्फत चालू करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. आणि आमच्यात सकारात्मक अशी चर्चा झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आपल्याशी भेट घेतलेली आहे. अनेक समस्यांचं तुम्ही तुमच्यासमोर काही एका मांडल्या. काय पूर्तता कशी होणार आहेत आणि काय चर्चा? त्यांनी मुख्यत्वे 2च मांडल्या. एक म्हणजे की CT स्कॅन जवळचं जे शौचालय आहे तिथे रविवारी दुर्गंधी होती असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा विषय आमच्यासमोर जवळजवळ 7-8 महिन्यापूर्वीच आला होता आणि कारणं शोधली असता असं लक्षात आलं की तिथे बरेच लोक तिथे जाणं पसंत करतात कारण ते सोयीचं पडतं. इतर टॉयलेट जे आत आहेत तिथं जाणं त्यांना दूर वाटतं, त्यामुळे तिथं प्रचंड लोड आहे त्याच्यावरती. आणि त्यामुळे मग जे आता आमचं स्वच्छता आउटसोर्स झालेली आहे, स्मार्ट सर्व्हिसेस करत आहेत, एक मीटिंग घेतली गेली आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात आलं की त्याची स्वच्छता 3पेक्षा जास्त वेळा करा. आमच्या इथं स्वच्छता टोटल हॉस्पिटलची 3दा होते. आपण जर जाता जरी बघितलं तर अनेक शिष्टमंडळ आले. त्यांनी मला तर एक जापानवरून आलेलं शिष्टमंडळ म्हणाले की आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन आलो, पण एवढं स्वच्छ मेडिकल कॉलेज आम्हाला कुठंही सापडलं नाही. तर ते होते, पण ह्या टॉयलेटबद्दल तो विषय होता आणि त्यामुळे त्यांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही 3पेक्षा जास्त वेळा ते टॉयलेट स्वच्छ करा. पण त्यांचं म्हणणं असं आहे की सर ते आम्ही करतो आहोत, पण तिथे खूपच लोड आहे, त्यामुळे थोडेसे इश्यूज होतात. तर त्यांना मी सांगितले आता तुम्ही 3च्या ऐवजी 6 वेळा स्वच्छता करा आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. अजून एक प्रॉब्लेम तिथं असं आहे की तिथं जाताना चिखल होतो आहे. तर हा विषय 2 महिन्यापूर्वी मीटिंग घेऊन मी PWDला आता सांगितले की तिथं त्याला पेमेंट ब्लॉक्स टाका, जेणेकरून ते चिखलाचे पाय घेऊन लोक आत जाणार नाहीत. आणि ते काम मंजूर पण मी केलेलं आहे, त्यामुळे तो विषय संपून जाईल. दुसरा विषय आहे एक्सरे फिल्म्सचा. एक्सरे फिल्म्स आम्ही काय करतो, OPD बेसिसवर देत नाही. आम्ही शक्यतो इंडोर पेशंट्सना ते OPD बेसिस देतो. आता जर अशी मागणी असेल की सगळ्याच पेशंट सगळ्यांना देता येईल, काही अडचण नाही, ते मी वैद्यकीय अधीक्षक आमचे लक्ष देतील त्याच्याकडे. रिक्त पदांचा मुद्दा देखील ऐरणीवर आहे, कुठेतरी त्यांनी देखील तो प्रश्न उपस्थित केला. रिक्त पदांचा मुद्दा हा सगळ्याच मेडिकल कॉलेजेसना भेडसावतो. कारण काय झालं, अलीकडच्या काळात 10पेक्षा जास्त मेडिकल कॉलेज झाल्यामुळे पर्याप्त मात्रेत तो उपलब्ध होत नाही, विशेषतः डॉक्टर्स. पण तरीसुद्धा रत्नागिरीची परिस्थिती चांगली आहे आणि विशेषतः जे क्लास 3, क्लास 4 आहेत हे आपल्याकडे भरपूर आहेत. आपण बाहेर जाताना जरी बघितलं तर हे जे डीन्स ऑफिस आहे, पूर्वी इथं 1-2 लोकं असायची, आता जवळजवळ सगळीकडेच मुलं आलेली आहेत. ते सगळे भूमिपुत्र आहेत, रत्नागिरीतले आहेत. आले त्यावेळेला त्यांना विशेष माहिती नव्हती मेडिकल कॉलेजेस कसं काम करतात आणि आपण काय करणं गरजेचं आहे. पण ते आता शिकून तरबेज झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी किरण पाटील हे नाव घेतलं बांधकामाविषयी, तर अत्यंत हुशारीने सगळ्या गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत. त्यामुळे माझं आणि प्रशासनाचं, माझं आणि सांगवीकर सरांचं काम आता कमी झालेलं आहे. फक्त मुद्दा राहतो तो सुरक्षा रक्षकांचा. सुरक्षा रक्षक हे हॉस्पिटलसाठी महत्त्वाचे आहे आणि सुरक्षा रक्षकांवर माझ्या इतर अनेक सुधारणा अवलंबून आहेत.
तर त्या बाबतीत आम्ही आयरे साहेबांची टचमध्ये असतोच आणि मी सांगितलं की आम्हाला लवकरात लवकर सुरक्षा रक्षक द्यावेत, तर ते देतो असं तर म्हणतात लवकर. बघूया आता काय होतं ते. कोणकोणत्या सुविधा आपण ॲक्टिव्ह केलेल्या जातात? आपण मेडिकल कॉलेज झाल्यानंतर तर जवळजवळ कायापालटच केलेलं आहे रुग्णालयाचं. पूर्वी आपली OPD जी 400-500 होती ती आता 900च्या आसपास गेलेली आहे. हे सांगायचं तात्पर्य असं की OPD हा आरसा आहे. किती OPD वाढली याच्यावरून जनमानसामध्ये आपली प्रतिमा काय आहे आणि ती खालावते का ती वाढते हे लक्षात येते, त्याचं ते प्रतिबिंब आहे. त्यामुळे आपली OPD वाढते म्हणजेच याचा अर्थ की लोकांमध्ये एक सकारात्मक भावना आता या हॉस्पिटलविषयी निर्माण होते, जे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सरकारी यंत्रणेबाबत लोक साशंक असतात की इथे झाल्यावर आपल्याला चांगली ट्रीटमेंट, आणि त्यामुळे ही तुमच्या आमच्या सगळ्यांसाठीच हे चांगले संकेत आहेत. त्या व्यतिरिक्त काय झालं की OPD वाढली, त्यामुळे OPDतली गर्दी वाढायला लागली आणि ती OPDतली गर्दी ही 9 ते 1-1:30 या वेळेतच असते. मग त्यामुळे एक अशी मागणी झाली की जर आपण तिथला केस पेपर विभाग आणि औषध वितरण विभाग हा जर बाहेर काढू शकलो तर ती गर्दी तिथली बाहेर येईल. म्हणजे लोक तिथं औषध घेण्यासाठी थांबणार नाहीत, किंवा ज्या काही आमच्या OPDs सगळ्याच OPDs तिथे नाहीत, ऑर्थोपेडिक्सची OPD बाहेर आहे, ते लोक तिकडे जाणारच नाही. मग तिकडचं फुटफॉल आपोआपच कमी होईल. तर आम्ही 1 महिन्यापूर्वी त्या OPDs आता म्हणजे त्याचं बांधकाम करायच्या परवानगी जवळजवळ 6 महिन्यापूर्वी दिली. मग PWD ते पूर्ण करून आम्हाला हँडओव्हर केले. आता आपण पाहत असाल की ती 2 केस पेपर विभाग वेगळा आणि औषध वितरण विभाग वेगळा आहे. मग त्यानंतर छोट्या मोठ्या समस्या येतात त्या आम्ही सॉल्व्ह करतो. उन्हाळा असल्यामुळे लोक म्हणाले आम्हाला पंखा पाहिजे, आम्ही लगेच 24 तास पंखे बसवून दिले. या व्यतिरिक्त आपण बाहेर जाताना जर बघितलं की OPDच्या बाहेर आमची एक पाटी असते, OTच्या बाहेर एक पाटी असते ज्याच्यावरती आज कुठल्या शस्त्रक्रिया होतात हे लिहिलेलं असते. तर तुम्ही कुठल्याही दिवशी येऊन बघा, ते इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होतात. म्हणजे पूर्वी ज्या आठवड्यात व्हायच्या त्या आता दिवसाला होतात. आणि शस्त्रक्रियांमध्ये सुद्धा पूर्वी आपल्याकडं कान नाक घसा तज्ज्ञ नव्हते. आज कान नाक घसाच्या अशा शस्त्रक्रिया येतो होता डॉक्टर बागे असल्यामुळे की ज्या पूर्वी कधीही या हॉस्पिटलमध्ये झाल्या नाहीत. तसेच सर्जरीच्या शस्त्रक्रिया असतील. आपल्याकडे न्यूरोसर्जन असल्यामुळे आता आपल्याला जे कोल्हापूरला हेड इंजुरी, डोक्याला जर मार लागला तर बाहेर पाठवावं लागतं, ते पाठवावं लागत नाही. त्यानंतर गायनेक तर मला वाटतं की 95% काम या जिल्ह्यातलं हे सांगवेकर सर करतायत. आणि तुम्ही बघा कधीही तुम्हाला त्या गायनेक डिपार्टमेंटमध्ये प्रॉब्लेम दिसणार नाही. इतर अनेक ठिकाणी जे प्रॉब्लेम्स येतात लहान मुलांच्या, कारण स्त्री, लहान गरोदर माता आणि जन्मलेलं मूल हा संवेदनशील विषय आहे आणि त्यामुळे त्याचंही काम उत्तमरित्या चाललेलं आहे. देहदानाच्या बाबतीत तर आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. परवा आमच्या इथं 20वे देहदान झालं. अनेक मेडिकल कॉलेजेसना बॉडीजचा खूप प्रॉब्लेम आहे, पण तो रत्नागिरीला नाही. त्यामुळे मला वाटतं की ज्या हेतूनं हे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आलं ते हेतू टप्प्याटप्प्याने, मी असा अजिबात दावा करणार नाही की आमूलाग्र बदल झाला आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पण अजून आपल्याला दूरचा पल्ला गाठायचा आहे आणि मला वाटतं त्या दिशेने आपण वाटचाल करतो आहोत.